श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण शिवायची टूर एजन्सीची फर्स्ट अॅनिव्हर्सरी पाहिली. तिथे शिवाय आणि लावण्याची टक्कर पाहिली. काव्या आणि शिवायच्या लग्नाचा विषय छेडला गेला होता. मॅरेज ब्युरो वाल्याबाईने सावित्रीबाईंना एका मुलीबद्दल कळवलं होतं. या भागात शिवायसाठी सुचवलेल्या त्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. वेळ न दवडता आपल्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 12. कथालेखिका व कथा वाचन जानकी. नाव काय बाळा तुझं? सावित्रीबाईंनी त्यांच्या समोर बसलेल्या मुलीला विचारलं. रिद्धिमा. तिने मंद हसत आपलं नाव त्यांना सांगितलं. तिचं नाव रिद्धिमा होतं. अर्थातच ही दुसरी तिसरी कोणी नसून श्रद्धाची दिदी रिद्धिमा होती. आता याची सुरुवात कशी झाली होती ते पाहण्यासाठी थोडेसे फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात. प्रणवने जेव्हा तिला आपला निर्णय सांगितला होता की तिने शिवायच्या पार्टीमध्ये जायचं, तेव्हा तिने थोडा वेगळ्या बाजूने विचार करायला सुरुवात केली होती. पार्टीमध्ये गेली तरी तिला हवा तसं यश मिळणार नव्हतं. हे त्याच्या समोर बोलण्याचं धाडस तिला झालं नव्हतं. केव्हासा तो समोर होता म्हणून तिला सुचत नव्हतं. पण रूम मध्ये गेल्यानंतर तिला जरा शांतता मिळाली होती. शांततेमध्ये तिचं डोकं चांगलं चालायला लागलं होतं. मी अशी थेट त्याच्या समोर गेले तर ते जास्त फायदेशीर राहणार नाही. असं काहीतरी करावं लागेल की थेट मला त्याच्या घरात जागा मिळेल. जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही आणि कामही लवकर होईल. ती स्वतःशीच बडबडत होती. लगेच तिला एक युक्ती सुचली. युक्ती सुचल्यानंतर तिने त्यावरच काम करायचं असा निर्णय घेतला. त्याबद्दल तिने आधी मोबाईलवर सर्च करून माहिती काढली. हवी ती माहिती मिळाल्यानंतर पटकन झोपी गेली आणि उद्या सगळ्यात आधी हे काम करायचं असं तिने ठरवलं. सकाळी ती लवकर उठली. तिने जो प्लॅन बनवला होता त्यासाठी तिने स्वतःचे डॉक्युमेंट घ्यायचे ठरवले. प्रणवकडे प्रिंट मशीन होती आणि लॅपटॉपही होता. त्यामुळे तिला जास्त काही करायची गरज पडली नव्हती. लगेच हॉलमध्ये गेली. प्रणव सोफ्यावर बसून मोबाईल चाळत होता. त्याची लवकर उठण्याची अशी काही सवय नव्हती. रोज तो सकाळी 10 ते 11 पर्यंत झोपूनच असायचा. पण जर आपण आज झोपून राहिलो आणि ती बाहेर आली तर तिला आपला चेहरा दिसेल म्हणून तो तिच्या आधी उठून बसलेला होता. प्रणव, मला तुझा लॅपटॉप हवा आहे. ती प्रणव जवळ येऊन म्हणाली. तसं त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. लॅपटॉपचं काय काम आहे तुला? असली काही साधने तुला मिळणार नाहीत. जे काही काम असेल ते मला सांग, मी करून देतो. तो तिला आपला लॅपटॉप द्यायला तयार नव्हता. त्याचं बोलणं ऐकून तिने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. मला माझे काही डॉक्युमेंट घ्यायचे आहेत, प्लीज दे. ती विनंतीच्या सुरात म्हणाली. कसले डॉक्युमेंट घ्यायचे आहेत? आधी जे काम तुझ्यावर सोपवलं आहे ते काम पूर्ण कर. आज तुला शिवाय धर्माधिकारीच्या पार्टीमध्ये जायचं आहे. त्यासाठी पाहिजे असलेली तयारी कर. ही असली रिकामी कामं करण्याची गरज नाही तुला. प्रणव म्हणाला तर ती वैतागून त्याच्या शेजारी बसली. हे बघ प्रणव, त्यासाठीच मी एक प्लॅन बनवलेला आहे. तो प्लॅन मी तुला आत्ताच सांगू शकत नाही. आधी मला तो वर्क होईल की नाही हे पाहावं लागेल. जर दुपारी मी माझ्या या कामात सक्सेस नाही होऊ शकले तर मग संध्याकाळी मी पार्टीमध्ये जाईन. ती राग न आणता म्हणाली. त्यावर तो विचार करायला लागला. ठीक आहे, पण दुपारी तुझं काम झाल्यानंतर तू कुठला प्लॅन बनवला होतास ते मला सांगणार आहेस. त्याशिवाय मी पुढे तुला त्यावर वर्क करू देणार नाही. मंजूर असेल तर बोल, नाही तर निघ. अखेर तो तयार झाला, पण त्यातही त्याने त्याची अट ठेवली होती. तिने 2 सेकंद डोळे घट्ट मिटून पुन्हा उघडले. मंजूर आहे.
आता लवकरात लवकर मला तुझं लॅपटॉप आणि प्रिंट मशीन कुठे आहे सांग. तिने त्याची अट मान्य केली. मगच त्याने तिला आपला लॅपटॉप आणि प्रिंट मशीन वापरण्याची परवानगी दिली. तिने भरभर काम करायला सुरुवात केली. आधी तिने त्याच्या लॅपटॉपवरून तिच्या क्लाउड स्टोरेजमध्ये लॉग इन केलं. त्यात तिने तिची जन्मपत्रिका आणि अन्य काही डॉक्युमेंट होते ते शोधून काढले. त्यानंतर तिने त्यांची प्रिंट काढली. मोजून तिला त्या कामासाठी 5 ते 10 मिनिटे लागलीच. आपलं काम झाल्यानंतर तिने त्याचा लॅपटॉप त्याच्याकडे सुपूर्द केला. 9:30 वाजलेले होते म्हणून ती रूममध्ये गेली. भरभर स्वतःचं आवरायला घेतलं. 15-20 मिनिटांनी ती आपली पर्स घेऊन बाहेर आली. प्रणव फक्त ती काय करत आहे ते पाहत होता. मी जरा बाहेर चालले आहे, यायला वेळ लागू शकतो, ती चालता चालता म्हणाली आणि त्याचा रिप्लाय न ऐकताच बाहेर पडली. त्याने काही सेकंदांसाठी आपलं कपाळ चोळलं आणि मग दरवाजा लावून घेतला. बऱ्याच वेळपासून तोंडाला मास्क लावून बसल्यामुळे त्याला कोंडल्यासारखं झालं होतं. अखेर त्याने तोंडाचा मास्क काढला आणि दीर्घ श्वास घेऊन सोडला. रिद्धिमा आधी एका बुक स्टोअर मध्ये गेली. तिथून तिने एक फाईल घेतली. सोबत आणलेली कागदपत्रे तिने त्यामध्ये व्यवस्थित जोडले. मग ती फाईल घेऊन एका नामांकित मॅरेज ब्युरो मध्ये गेली. हा तोच ब्युरो होता जो सावित्रीबाईंना पार्टीमध्ये भेटलेली बाई चालवत होती. रात्री झोपण्यापूर्वी तिने याच बाईबद्दल आणि ब्युरो बद्दल माहिती काढली होती. शिवाय सोबत तिचे बिझनेस रिलेशन आहेत हे समजल्यानंतरच तिने तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथे गेल्यानंतर तिला काही वेळ थांबावं लागलं. मग तिने त्या बाईची भेट घेतली. नमस्कार मॅम. अगदी म्हणजे अगदी सुसंस्कारी असल्यासारखी वागत होती ती. या बसा. त्या बाईने हसून तिचं स्वागत केलं. बोला. मॅम, घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत. म्हणत आहेत की लवकरात लवकर लग्न कर, नाहीतर वय निघून जाईल. त्यासाठी मला एक उत्तम असं स्थळ हवं आहे. मुलगा सुशिक्षित आणि पारिवारिक हवा. मला आणि माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारा हवा. गरीब किंवा श्रीमंत कसाही असला तरी चालेल, पण आयुष्यभर नातं टिकवणारा हवा. ती इतक्या सुंदर भाषेत बोलत होती की त्या सुंदर शब्दाला सुद्धा लाज वाटली असेल तिच्या तोंडातून बाहेर निघताना. ठीक आहे. तसं कुठलं स्थळ वगैरे असलं तर मग मी तुम्हाला नक्की कळवेन. थोडासा वेळ लागू शकतो, ती बाई म्हणाली. कारण तिच्या अपेक्षेप्रमाणे एकाही मुलाचं नाव तिच्या रजिस्टरमध्ये नोंद नव्हतं. तिला हवा तसा जोडीदार मिळवून देणं तिचं कर्तव्य होतं. काही हरकत नाही. हा माझा मोबाईल नंबर आहे. जेव्हा कधी तुम्हाला असा मुलगा सापडेल, तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. रिद्धिमा आपल्या हातातलं कार्ड टेबलवर तिच्या पुढ्यात मांडत म्हणाली. त्या बाईनेही तो नंबर घेतला आणि तिचं नाव नोंदवून घेतलं. हे माझे डॉक्युमेंट आहेत, तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. नाव नोंदवून झाल्यानंतर तिने हातात आणलेली फाईल तिच्याकडे दिली. तेवढ्यात तिचं लक्ष त्या बाईच्या पाठीमागे असलेल्या एका फोटो फ्रेमकडे गेलं. हे शिवाई धर्माधिकारी आहेत ना? तिने त्या फोटो फ्रेमकडे इशारा करत विचारलं. अर्थातच तिने मुद्दाम विचारलं होतं. हो, त्यांची आणि माझी बऱ्याच वेळा अशाच कामानिमित्त भेट होते. त्या बाईने माहिती दिली. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकून आहे. तेही सिंगल आहेत असं ऐकलं मी. जी कोणी मुलगी त्यांच्याशी लग्न करेल ना, ती खूप लकी असेल. रिद्धिमा जरा उलट्या मार्गाने फिरून त्या विषयावर येण्याचा प्रयत्न करत होती. हो, ते तर आहेच. आज मी त्यांच्या पार्टीमध्ये जाणार आहे. वाटतं की तुम्ही ज्या मुलाबद्दल अपेक्षा सांगितल्या त्या मिस्टर शिवाई यांच्याकडून पूर्ण होऊ शकतात.
जर जमलं तर मी तुमच्याबद्दल सांगेन त्यांना. ती बाई हसून म्हणाली. तशी रिद्धिमा खुश झाल्याचं नाटक करू लागली. तिला त्याबद्दल ऐकून खूप आनंद झाला असं ती दाखवत होती. मग ती तिचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली. बाहेर आल्यानंतर हा ठरलेला प्लॅन सक्सेस होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती. योगायोगाने पार्टीमध्ये शिवायचं लग्न हा विषय निघाला. त्या विषयातच त्या बाईने रिद्धिमाचा विषय काढला होता. काल सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई मॅरेज ब्युरोमध्ये सकाळी 10 वाजता पोहोचल्या होत्या. त्या बाईने रिद्धिमाला सुद्धा फोन करून यायला सांगितलं होतं. जेव्हा तिला सांगितलं की शिवायची आई तिला भेटण्यासाठी उत्सुक आहे, तेव्हा ती आपल्या सक्सेस झालेल्या प्लॅनवर खुश झाली होती. खुश होऊन लगेच ब्युरोमध्ये पोहोचली होती. आता ब्युरोमध्ये सुरू असलेलं संभाषण पाहूयात. रिद्धिमा, वा, सुंदर नाव आहे. सावित्रीबाईंना तिचं नाव आवडलं होतं. त्याचप्रमाणे ती दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. त्यांनी पाहता क्षणी तिला पसंत केलं होतं. तुमच्या घरचे नाही आले का कोणी? मॅरेज ब्युरोवाल्या बाईंनी विचारलं. तशी तिची घाबरगुंडी उडाली. त्यावर काय सांगावं तिला सुचत नव्हतं. तरीही काहीतरी सांगावंच लागणार होतं. आई बाबा दोघेही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नाही मला. ते दोघेजण येऊ शकणार नाहीत. पण त्यांनी मला सगळं काही व्यवस्थित बोलून घ्यायला सांगितलं आहे. तिने काहीतरी सांगून दिलं. सध्या तो टॉपिक तिथेच थांबणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. काही हरकत नाही. मी एकदा शिवायसोबत बोलून घेते. तो नक्कीच तुझा फोटो पाहून लग्नाला होकार देईल. नाही म्हणण्यासारखं काहीच नाही. सावित्रीबाई खुश होत म्हणाल्या. बाकीची अजून काही त्यांनी तिच्यासोबत बोलचाल केली. तिघींची चर्चा पूर्ण झाली आणि मग सावित्रीबाई तिचा निरोप घेऊन तिथून निघून गेल्या. रिद्धिमाही प्रणवच्या रूमवर पोहोचली. ती पोहोचली तर तो दत्त बनून तिथे उभाच होता. आता तो पुन्हा तोच प्रश्न विचारणार जो कालपासून विचारत होता, हे तिला समजलं होतं. तू कालच मला काय प्लॅन केला आहेस ते सांगणार होतीस. रात्रीची पार्टीही होऊन गेली तरी तिने त्याला काय प्लॅन केलं आहे ते सांगितलं नव्हतं. म्हणून तो काहीसा चिडला होता. जास्त लांबवण्यात अर्थ नाही म्हणून मग तिनेही आढेवेढे न घेता त्याला आपला प्लॅन सांगितला. तो प्लॅन ऐकून तो पहिल्यांदाच तिच्यावर खुश झाला होता. मानलं तुला आज. काय भन्नाट कल्पना केली आहेस. एवढा दूरपर्यंत विचार करशील असं वाटलं नव्हतं. आता शिवायच्या आईने त्याला राजी केलं तर लवकरच तू त्या कुटुंबात प्रवेश करू शकशील. प्रणव खुश होत म्हणाला. देवाकडे आता तीच प्रार्थना आहे की त्याने लग्नासाठी होकार द्यावा. रिद्धिमा अस्वस्थपणे हात जोडत म्हणाली. तो त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नसतो. नक्कीच त्याच्या आईसाठी का होईना तो लग्नासाठी तयार होईल. त्या बाबतीत मी त्याला चांगलंच ओळखतो. प्रणव जणू काही शिवायला चांगलाच ओळखत असावा असं बोलत होता. दोघांनी ती चर्चा थांबवली आणि पुढे काय होईल याचा विचार करू लागले. आज लावण्या लवकर घरी आली होती. त्याचं कारण असं होतं की तिच्या भावाने मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर तिला सांगितलं होतं की तो तिच्याकडे यायला निघाला आहे. तो इथे कशासाठी येणार आहे हेही तिला समजलं होतं. पण आता तो मुंबईमध्ये आला आहे तर तिला त्याच्यापासून पळ काढता येणार नव्हता. तो घरी येणार म्हटल्यावर तिलाही लवकर जाणं भाग होतं. कशीबशी तिने मॅनेजर कडून परवानगी घेतली होती. घरी पोहोचल्यावर तिने जरा आवराआवरी केली आणि त्यांची वाट पाहत बसली. त्यांना यायला अजून अर्धा तास तरी लागणार होता. मोबाईल तिच्या हातातच होता. तेव्हाच तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. महेशंकर?
फोनवरचं नाव पाहून ती जरा चकित झाली. याआधी कधीच या व्यक्तीने तिला फोन केला नव्हता. हे व्यक्ती तिच्या वडिलांचे विश्वासू वकील मित्र होते. अचानक त्यांचा फोन आल्यामुळे ती चकित झाली होती. तिच्या भावाला यायला अजून वेळ बाकी होता, म्हणून तिने फोन उचलून कानाला लावला. हॅलो. फोन उचलल्यानंतर तिने हॅलो केलं, पण महेश यांचा घाबरता आवाज तिच्या कानावर पडला. हॅलो लावण्या, मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक. तुझा भाऊ तुझ्याकडे यायला निघाला आहे असं समजलं मला. तो तुझ्या नावावरच्या जमिनीसाठी तुझ्या मागे लागला आहे आणि जबरदस्ती तुझं कोणासोबत तरी लग्न लावून देणार आहे असंही मला समजलं. भावनेत वाहून तू कुठलाही निर्णय घेशील म्हणून मी मला समजल्याबरोबर तुला फोन केला. महेश घाईत बोलू लागले, त्यामुळे ते काय बोलत आहेत तिला काहीच समजत नव्हतं. अंकल प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? एवढे घाबरलेले का आहात? तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, मग बोलू आपण. लावण्य त्यांना शांत व्हायला सांगत होती. शांत होण्यासाठी वेळ नाही बाळा. ही वेळ आता अशी आहे की तुझा भाऊ तुला इमोशनल करून त्याला हवं ते मिळवून घेऊ शकतो. आधी तू एक काम कर, तुला व्हॉट्सअपवर मी काहीतरी पाठवलं आहे, ते पाहून घे. ते असं म्हणाले आणि तिने फोन चालू असतानाच आपलं व्हॉट्सअप ओपन केलं. कसले तरी फोटो त्यांनी पाठवलेले होते. तिने पटकन डाउनलोड केले. फोटोमधील असलेले मजकूर वाचू लागली. जशी जशी वाचत होती तसे तसे तिचे डोळे मोठे होत होते. त्यामध्ये असं काही नमूद होतं की तिला त्याचा चांगलाच धक्का बसला होता. हे सगळं काय आहे अंकल? धक्क्यामध्येच तिने मोबाईल कानाला लावून त्यांना विचारलं. जे आहे तेच पाठवले आहे तुला. याबद्दल तुझ्या भावाला काही माहित नाही आहे. जर त्याने तुझ्यावर काही जोर जबरदस्ती केली तर तू याचा वापर करू शकतेस. तुला स्वतःला स्वतःचं रक्षण करावं लागणार आहे बाळा. महेश म्हणाले. तशी तिच्या उजव्या डोळ्यातून एक पाण्याची धार बाहेर आली. हे सगळं माझ्याच नशिबी का अंकल? मी दादांचं काय वाईट केलं आहे? तिला मन मोकळं करण्यासाठी कोणीही नव्हतं, म्हणून ती आता तिच्या महेश अंकल सोबतच बोलत होती. तू कोणाचं काही वाईट केलं नाही आहेस बाळा. एखाद्याची नियतच वाईट असते. तू काही काळजी करू नकोस. मी माझ्याकडून काही करता येईल का ते पाहतो, पण तू धीर सोडू नकोस. महेश तिला धीर देत म्हणाले. हो अंकल, थँक्यू सो मच. तुम्ही आज माझ्या हातात शस्त्र दिलं आहे, त्यामुळे मी स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते. लावण्य त्यांचे आभार मानत म्हणाली. तुझ्यासाठी हे शस्त्र तुझ्या वडिलांनीच बनवून ठेवलं आहे. कदाचित पुढे अशी काही वेळ येऊ शकते याची त्यांना जाणीव झाली असणार. मी तर फक्त एक माध्यम आहे. आभार मानायचे असतील तर त्यांचे मान. महेश म्हणाले. तेव्हा तिने भिंतीवर असलेल्या तिच्या वडिलांच्या फोटोकडे पाहिलं. मग दोघांनी फोन ठेवून दिला. लावण्याने पुन्हा एकदा तिच्या वडिलांकडे पाहिलं. थँक्यू सो मच पप्पा. असं म्हणतात की आपले आई वडील आपल्यावर उपकार करत नसतात, पण तुम्ही माझ्यासाठी जे पूर्वनियोजन केलं आहे ते माझ्या एकटेपणात मला उपकारच वाटत आहेत. तुमचे हे ऋण कसे फेडावेत मला समजत नाही. ती एकटक त्यांच्या फोटोकडे पाहत म्हणाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. वसंत आणि रागिनी आले असणार हे तिला समजलं. आता त्यांच्याशी तिला एकटीनेच लढावं लागणार, म्हणून तिने आपले डोळे पुसले. असं काय पाठवलं होतं महेश यांनी तिला? कुठलं शस्त्र तिच्या वडिलांनी तिच्यासाठी तयार करून ठेवलेलं असणार? काय ती या शस्त्रामार्फत स्वतःचा बचाव करू शकेल? ते कळेलच पुढे. पुढील भाग लवकरच. चला
मी तर तुम्हाला भाग ऐकवला. आता तुम्हा सर्वांची टर्न आहे. करा बरं लवकर लवकर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. जेही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट्सही करतील, मी त्या सर्वांची शतशः आभारी असेल. त्याचसोबत भाग 11 हा स्क्रीनवर मेन्शन करत आहे. ज्यांनी कोणी तो भाग पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहा आणि भाग कसा होता हे नक्की कळवा. तोपर्यंत मी येतेच पुढचा भाग घेऊन. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.